गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा पेज नंबर 55वरचा प्रॉब्लेम पाहूया. 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम आपण वाचून पाहूया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स इट ॲज ऑन दॅट डेट. पहिल्या पॅरेग्राफमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये मितेश आणि मंगेश हे दोघं पार्टनर्स आहेत. त्यांनी एक फर्म चालवतात आणि त्यांचं ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. त्याच्यावरून आपणास ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019 तयार करायला सांगितलेलं आहे. मग ट्रायल बॅलन्सकडे आपण नजर फिरूया. सुरुवातीला ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत. व त्याच्यामध्ये आतापर्यंत जे प्रॉब्लेम पाहिले त्याच्यामध्ये आणि ह्या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे, तर क्रेडिट बॅलन्समध्ये शेवटी करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेत. बघा मित्रांनो, करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेले आहेत. म्हणजे असे जर बॅलन्स दिले ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंटचे, याच्या अगोदर फक्त कॅपिटल बॅलन्स असायचे, पण ह्या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंटचे बॅलन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत. त्यामुळे काय करावं लागेल, आतापर्यंत आपण 3 अकाउंट्स तयार करायचो: ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता आपल्याला काय करावं लागेल, एक एक्स्ट्रा अकाउंट ओपन करावं लागेल, जे की पार्टनर्स करंट अकाउंट. मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे. बघा, ट्रेडिंग अकाउंट वरती लिहिलं इन द बुक्स ऑफ मेसर्स मितेश अँड मंगेश ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2019. इथं राहिलेलं आहे बघा, 2019 करा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस केलेला आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 डेबिट क्रेडिट. याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही. आखायचं कसं माहीत आहे, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 केलेलं आहे, लॅबिलिटी असेट्स. आणि सुरुवातीला काय केलेलं आहे, मी ट्रेडिंग अकाउंट आखून घेत असताना एक निम्म्यापासून जी खाली जागा शिल्लक राहते त्याच ठिकाणी मी पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही हे शेवटी पण ओपन करू शकता पार्टनर्स करंट अकाउंट. आणि पार्टनर्स करंट कसं अकाउंट ओपन करायचं, तर या ठिकाणी वरती लिहायचं पार्टनर्स करंट अकाउंट, डेबिट पर्टिक्युलर्स मितेश रुपीज मंगेश रुपीज, पर्टिक्युलर्स मितेश रुपीज मंगेश रुपीज आणि क्रेडिट. ह्या पद्धतीनं एक एक्स्ट्रा तुम्ही अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचं. झालं सर्वांना समजलं कशा पद्धतीनं अकाउंट्स ओपन करायचे. तुम्ही अशा पद्धतीनं सुरुवातीला अकाउंट्स आखून घ्यायची. ट्रेडिंग अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक पेजवरती घ्या. त्याच्यानंतर नंतरच्या पेजवरती बॅलन्स शीट आखून घ्या ॲज ऑन 31 मार्च 2019 आणि त्याच्याखाली वर्किंग नोटसाठी जागा शिल्लक ठेवा. करूया सुरुवात आपण ॲटमचं पोस्टिंग एक एक करूया. ट्रायल बॅलन्सचं सुरुवातीला डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग करूया. स्टॉक ॲज ऑन 1 एप्रिल 2018 दिलेला आहे 25,000 रुपये. हा ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो बघा. सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक मी घेतलेला आहे 25,000 रुपये आउटर कॉलमला. त्याच्यानंतर बिल्डिंग घेतलेलं आहे बघा त्यांनी. बिल्डिंग 48,500. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या आसेट साईडला येईल. आसेटला घेतलं आहे बघा सुरुवातीला बिल्डिंग 48,500 इनरला, कारण त्याच्यावरती डिप्रिशिएशन आपल्याला घ्यायचं ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढचा जो आयटम आहे कॅरेज आहे 1780 दिलेलं आहे. कॅरेज हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. टू कॅरेज घेतलं आहे बघा 1780. इनरला घेतलं त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची 1780 इनर कॉलमला घेतले. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिला आहे फॅक्टरी इन्शुरन्स. बघा, फॅक्टरी शब्द आला का सुरुवातीला तो आयटम ट्रेडिंगचा असतो, लक्षात ठेवा. म्हणून इथं फॅक्टरी इन्शुरन्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलं. कॅरेजच्याच खाली एक लाईन सोडून टू फॅक्टरी इन्शुरन्स आउटरला 2,700. आणि याच्या अगोदर फक्त इन्शुरन्स होता बघा, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. त्याच्यानंतर पुढचा दिलेला आहे पोस्टेज. पोस्टेज हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच येणार आयटम आहे. सुरुवातीलाच घेतलं बघा मी पोस्टेज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टेज.
आउटर कॉलम 1600. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो आहे बिल्स. पोस्टेजनंतर काय दिलेलं आहे त्याने, बिल्स रिसिवेबल 13,700. बिल्स रिसिवेबल आपण नेहमी बॅलन्स शीटच्या असेटला घेतो. बॅलन्स शीटच्या असेटला बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे, त्याच्याखाली आपण एक लाईन सोडून घेतलेली आहे, बिल्स रिसिवेबल आउटला 13,700. पुढचा आयटम दिलेला आहे त्याने, नेक्स्ट आयटम सनरी डेटर्स. सनरी डेटर्स असेटला घेतो आपण. असेटला बिल्स रिसिवेबलच्या खाली आपण घेतलेलं आहे बघा सनरी डेटर्स. इनरला 52,200 आणि त्याच्यावरती साधारणतः 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळं त्याच्याखाली 4 लाईन सोडायच्या. पुढचा आयटम दिलेला आहे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड हे काय करतो आपण, सेल्समधून लेस करतो. याचा नंतर विचार करूया आपण. 1,600 रुपयेचा परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू फॅक्टरी इन्शुरन्सच्या खाली घ्या टू परचेसेस इनरला 68,900. इनरला काय घ्यायचं तर त्याच्यावरती रिटर्न दिलेलं आहे. त्यानंतर ऑडिट फीज दिलेलं आहे. ऑडिट फीज किती दिलेलं आहे, 1,800. ऑडिट फीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणारा आयटम आहे, त्यामुळं पोस्टेजच्या खाली घेतला टू ऑडिट फीज इनरला 1,800. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंगची, इनरला घ्यायची ते. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे लूज टूल्स. लूज टूल्स असेट, बॅलन्स शीटच्या असेटला आपण तो आयटम घेऊया. साधारणतः डेटर्सवरती ॲडजस्टमेंट असल्यामुळं 4 लाईन सोडून त्याच्याखाली घ्या लूज टूल्स आउटरला 32,000 रुपये. समजलं, लूज टूल्स बॅलन्स शीट असेट साईड. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस दिलेत बघा. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात, म्हणून पर्चेसेसच्या खाली एक लाईन सोडून घेतलं टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आउटरला 1,820. पुढचा आयटम दिलेला आहे त्याने इलेक्ट्रिसिटी चार्जेस, जनरल एक्सपेन्सेस आणि एक्सपोर्ट ड्युटी. बघा, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, जनरल एक्सपेन्सेस आणि एक्सपोर्ट ड्युटी हे तिन्ही आयटम 2,600, 3,400 आणि 1,000 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेत बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी जनरल इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटरला 2,600, टू जनरल एक्सपेन्सेस आउटरला 3,400 आणि टू एक्सपोर्ट ड्युटी 1,000 रुपये. म्हणजे तिन्ही आयटम एकाखाली एक आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेले आहेत. समजलं, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आणि एक्सपोर्ट ड्युटी. त्यानंतर कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स 75,000 आणि 29,000 रुपये हे दोन्ही बॅलन्स शीटच्या असेटला आपण घेतलेत बघा. लूज टूल्सच्या खाली आपण घेतले कॅश इन हँड 75,000 रुपये आउटरला आणि बँक बॅलन्स 29,000 रुपये आउटरला. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम आहे तो आहे कन्व्हायन्सेस. कन्व्हायन्सेस 4,100 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कन्व्हायन्सेस घेतलेत बघा टू कन्व्हायन्सेस एक्सपोर्ट ड्युटीच्या खाली 4,100 आउटरला. त्याच्यानंतर कोणता आयटम दिला आहे त्याने, फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. असेटला आपण घेऊया फर्निचर इनरला घेतले बघा इथं. इथे फर्निचर 64,000 रुपये, त्याच्यावरती डिप्रिशिएशन दिले म्हणून इनरला घेतले आपण. पुढचा आयटम दिलेला आहे त्याने सॅलरीज, रेंट रेट्स अँड टॅक्सेस. बघा, सॅलरीज आणि रेंट रेट्स टॅक्सेस आपण कुठं घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू सॅलरीज घेतलं आउटला 2,000, टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस आउटरला 3,700. ॲडजस्टमेंट नाहीत ना, डायरेक्ट आउटरला घ्यायचे. पुढचा जो आयटम दिला आहे ड्रॉइंग्स दिलेत बघा. ड्रॉइंग्ज मितेश आणि मंगेशचे 1,200 आणि 2,200. मित्रांनो, ह्याच्या अगोदर काय करायचं आपण, जर फक्त कॅपिटल बॅलन्स दिले तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधून लेस करायचो. आता काय करावं लागतील, कॅपिटलमधून लेस करायचे नाहीत. आता कॅपिटल बॅलन्स डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरला लिहायचे आणि बेरीज करून आउटरला घ्यायचे. पण आता करंट अकाउंटवरती सगळे इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. ड्रॉइंग्ज असेल, नेट प्रॉफिट असेल किंवा कमिशन असेल, सॅलरी ऑफ पार्टनर असेल, कमिशन ऑफ पार्टनर असेल. म्हणजे ड्रॉइंग्ज काय करायचं,
करंट अकाउंटकडे ट्रान्सफर करायचं. म्हणजे इथे एक नियम लक्षात ठेवा, जे पार्टनर्स कॅपिटलमध्ये ॲड करतो ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचे. म्हणजे जे कॅपिटलमध्ये आपण ॲड करत होतो ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आणि जे कॅपिटलमधून आपण लेस करतो ते करंट अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट द्यायचे. मग ड्रॉइंग्स काय करत होतो आपण? कॅपिटलमधून लेस. म्हणजे हे ड्रॉइंग्स काय करावे लागतील आपल्याला? करंट अकाउंटच्या डेबिटला नेऊन त्याची नोंद करावी लागेल. म्हणून करंट अकाउंटच्या डेबिटला घेतलेत बघा 2 ड्रॉइंग्ज अकाउंट आणि कंसामध्ये हे जुने ड्रॉइंग्ज आहेत म्हणून त्यांच्या कॉलममध्ये घेतले बघा 1200 आणि 2200 रुपये. समजलं ड्रॉइंगचं काय केलं? करंट अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ड्रॉइंग्ज अकाउंट ओल्ड हेडिंगखाली आपण घेतले. त्याच्यानंतर आता क्रेडिट बॅलन्सेस बघूया. सनरी क्रेडिटर्स दिलेत 38,000 रुपये आणि हे 38,000 सनरी क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतले आपण. सनरी क्रेडिटर्स त्याच्या अगोदर सुरुवातीला 2-3 लाईन सोडून खाली घेतला आपण सनरी क्रेडिटर्स 38,000 रुपये आउटरला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे सेल्स. काय करतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स म्हणून सुरुवातीलाच घेतलेत बघा. बाय सेल्स इनरला 1,75,000 आणि त्याच्यातून डेबिटचे लेस रिटर्न इनवर्ड जे मगाच मी सांगितलं सेल्समधून आपल्याला इनवर्ड वजा करायचे ते वजा केले 1,600 रुपये. तर आउटरला 1,73,400 त्याची वजाबाकी येते. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे कॅपिटल बॅलन्सेस. इथं लक्ष द्या. आता कॅपिटल बॅलन्सेस आपण काय करूया? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतले. कॅपिटल अकाउंट्स हेडिंग घेतलं, त्याचं लिहिलं मितेश मंगेश इनरला 50 आणि 50,000 असे टोटल 2,00,000 रुपये डायरेक्ट आउटरला घेतले. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण इनरला घ्यायचो, मग त्याच्याखाली जागा सोडणार, ॲडजस्टमेंट असतात किंवा ड्रॉइंग्ज इथूनच वजा करायचो. पण आता करंट अकाउंटचे बॅलन्स दिल्यामुळं सर्व इफेक्ट करंट अकाउंटवरती द्यायचे आहेत. म्हणून कॅपिटल बॅलन्सेस आउटरला आपण डायरेक्ट घेतलेले आहेत. पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे आउटस्टँडिंग सॅलरीज, बिल्स पेएबल, रिटर्न आउटवर्ड. सुरुवातीला आउटस्टँडिंग सॅलरीज आणि बिल्स पेएबल हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून घेऊया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेत बघा. आउटस्टँडिंग सॅलरीज क्रेडिटर्सच्या खाली 2,000 आणि बिल्स पेएबल आउटरला 18,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे तो रिटर्न आउटवर्ड दिलेला आहे. रिटर्न आउटवर्ड हे परचेसेसमधून काय करतो आपण? लेस करतो. लेस केले बघा. रिटर्न आउटवर्ड परचेसेसमधून 1,800 आउटरला 67,100 वजाबाकी लिहिलेले आहे. त्याच्यानंतर करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेत बघा 3,000 आणि 2,000. मग हे काय करायचे? तर ह्यांचा बॅलन्स कोणता दिलेला आहे? क्रेडिट. करंट अकाउंटचे कोणत्या साईडला घेतलेलं आहे? क्रेडिट बॅलन्समध्ये घेतलेलं आहे आपण. म्हणजे बॅलन्स क्रेडिट आहे म्हणजे करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल त्याचा इफेक्ट? क्रेडिट साईडला जाईल. म्हणून ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा तो 3,000 मितेशचा आणि मंगेशचा 2,000 रुपये. समजलं? करंट अकाउंटचे बॅलन्सेस करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतले. हे झालं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग. पहिले ॲडजस्टमेंट बघूया. मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. मितेश आणि मंगेश हे प्रॉफिट किंवा लॉसचं शेअर 3:1 पद्धतीनं करतात. याचा नंतर विचार करायचा प्रॉफिट किंवा लॉस शेअर करताना किंवा त्याचं वाटप करताना. त्याच्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट दिले. पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन @ 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ह्या पार्टनर्सला म्हणजे मंगेश आणि मितेशला 1% कमिशन मिळतं आहे. कशावरती? ग्रॉस प्रॉफिटवरती. मित्रांनो आपण आणखी ग्रॉस प्रॉफिटच काढलेला नाही. ग्रॉस प्रॉफिट कधी मिळणार आहे आपल्याला? सर्व ॲडजस्टमेंट क्लिअर केल्यानंतर, अकाउंट क्लोज केल्यानंतर, ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर मिळणार आहे. त्याच्यामुळं या 2 नंबरच्या ॲडजस्टमेंटचा आपण शेवटी विचार करूया. एकदम शेवटी विचार करूया त्याचा. त्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट बघूया. द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. क्लोजिंग स्टॉक किती दिलं आहे? 23,700. 2 इफेक्ट देऊया. नेहमीप्रमाणे आपण देतो ते. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला शेवटी घेतले बघा. बाय क्लोजिंग स्टॉक आउटरला 23,700. वरती सेल्सच्या खाली जागा सोडायची साधारण 5-6 लाईन, कारण आपण तिथं आणखी काय ॲडजस्टमेंट दिली असेल तर तो आयटम इथं त्याचा इफेक्ट द्यायचा असतो. आणि सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा कुठे घेतो आपण मित्रांनो?
बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतला आहे क्लोजिंग स्टॉक शेवटी, कारण फर्निचरवरती ॲडजस्टमेंट एक लाईन सोडायची आणि त्याच्या खाली घ्यायचं क्लोजिंग स्टॉक आउटरला 23,700. समजलं क्लोजिंग स्टॉकची नेहमी येणारी ॲडजस्टमेंट असते, दोन इफेक्ट द्यायचे, TC आणि असेट. 4th नंबर ॲडजस्टमेंट बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, काही खर्च द्यायचे राहिलेत. त्याच्यामध्ये ऑडिट फीज 400, कॅरेज 600. ऑडिट फीज ही 400 रुपये द्यायचे राहिलेले आणि कॅरेज 600 रुपये द्यायचे राहिले. दोन्ही आयटम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेत बघा. त्या आयटममध्ये काय करूया, ॲड करूया. ऑडिट फीजमध्ये घेतलं आहे बघा, ॲड आउटस्टँडिंग 400, आउटरला 2,200. तसंच कॅरेज आपण कुठे घेतले, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेजमध्ये काय करावं लागेल, तेवढेच किती ॲड करावे लागतील, 600 रुपये. ॲड आउटस्टँडिंग 600, 1,780मध्ये 600 रुपये ॲड केले, 2,380 त्याची टोटल घेतलेली आहे. आणि ही दोन्ही कॅरेज आणि ऑडिट फी द्यायचे, देणं आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. त्याचे सेकंड इफेक्ट घ्यायचे. सेकंड इफेक्ट घेतलेत बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲडिंग खाली ऑडिट फीज 600, कॅरेज 400, टोटल आउटरला 1,000 रुपये घेतलेली आहे. क्लिअर झाली. आउटस्टँडिंग कोणता एक्सपेन्सेस असेल तर त्या आयटममध्ये ॲड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. बिल्डिंगचं व्हॅल्युएशन हे 46,500 झालेलं आहे. असेटकडे या. असेटकडे आल्यानंतर तुम्हाला समजेल की बिल्डिंग आपण किती घेतलेली होती, 48,500. 48,500ची बिल्डिंग ही 46,500 झाली, म्हणजे 2,000नं त्या बिल्डिंगचं काय झालं असेल, डिप्रिशिएशन झालेलं असेल. म्हणून लेस डिप्रिशिएशन असं लिहा त्या ठिकाणी इनरला, आणि 2,000 रुपये त्या 48,500मधून वजा करा, आउटरला 46,500 रुपये बॅलन्स राहिलेला आहे. असेट कमी, डिप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन अकाउंट असं हेडिंग घेऊन इनरला बिल्डिंग 2,000 रुपये. त्यानंतर फर्निचर इज डिप्रिसिएटेड बाय 5%. 6 नंबरचे ॲडजस्टमेंट दिले. फर्निचरचं डिप्रिसिएशन 5%नं झालेलं आहे. या फर्निचरकडे बॅलन्स शीटच्या असेट साईडला 64,000 रुपये दिलेला आहे. त्याच्यातून लेस डिप्रिसिएशन 5% करू, 3,200 येईल. 64,000च्या 5% किती येणार आहे, 3,200. मित्रांनो 10%ने 6,400 येते, तर त्याच्या निम्म 5% असणार आहे, 3,200. वजाबाकी केली, आउटरला 60,800 रुपये बॅलन्स फर्निचरचा राहील. परत हे डिप्रिसिएशन आपण कुठे घेणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले बघा. बिल्डिंगच्या खाली फर्निचर 3,200 आणि दोन्हींची टोटल आउटरला 5,200. क्लिअर. डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट सर्वांना समजली. त्यानंतर पुढचे 7 नंबर बघा, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे 2.5% घ्या म्हणतात पार्टनर्स कॅपिटलवरती. घेऊया. पार्टनर्स कॅपिटलवरती इंटरेस्ट आपणाला 2.5% घ्यायचं आहे. त्यासाठी वर्किंग नोट एक मी तयार केलेली आहे बघा, बॅलन्स शीटच्या खाली. वर्किंग नोट नंबर 1, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम असं लिहा. त्याच्याखाली मितेश बरोबर. आता मितेशचं इंटरेस्ट किती आहे ते कॅल्क्युलेट करूया. सुरुवातीला व्याजाचा दर किती आहे, 2.5% आहे, म्हणजे 2.5 भागिले 100 होईल, गुणुले मितेशचं कॅपिटल 1.5 लाख रुपये आहे. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे नेहमी ओपनिंग बॅलन्सवरती घ्या. इथे एक नोट लक्षात ठेवा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज ऑलवेज टेकन ऑन ओपनिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स. म्हणून 1,50,000 त्याचा ओपनिंग बॅलन्स आहे मितेशचा, त्याच्यावरती 2.5%. 2 शून्य 100वरचे कट होतील, इकडे 1.5 लाखावरचे 2 शून्य कट झाले, म्हणजे राहिले किती, 2.5 इंटू 1,500 इज इक्वल टू 3,750. 3,750 हे मितेशचं इंटरेस्ट आलं. आणि मंगेशचं ते तसंच कॅल्क्युलेट करायचं. 2%च रेट आहे, 2.5 आहे, 2.5% दिलेलं आहे, भागिले 100 गुणिले 50,000 त्याचं कॅपिटल आहे, बरोबर किती येईल, 2.5 गुणिले 500 बरोबर 1,250. आता याच्या अगोदर काय करत होतो आपण, हे इंटरेस्ट पार्टनर्स कॅपिटलमध्ये ॲड करायचो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय करत होतो आपण, कॅपिटलमध्ये ॲड करत होतो. कारण इंटरेस्ट कॅपिटलवरती मिळालं असेल तर काय होतं, कॅपिटल इन्क्रीज होतं. इन्क्रीज झालं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तिथं ॲड करतो. म्हणजे आपला नियम काय, आता करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेत, म्हणजे आता करंट अकाउंटला इफेक्ट द्यावा लागेल. आपला नियम काय, जे कॅपिटलमध्ये ॲड करतो ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला.
आणि जे कॅपिटलमधून लेस करतो ते करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावं लागेल. म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतलं बघा. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट त्याच्यामध्ये मितेचं 3750 आणि मंगेशचं 1250. समजलं सर्वांना इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसं कॅल्क्युलेट केलं आणि ती इफेक्ट कुठे दिले. आता पहिला इफेक्ट झाला इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा करंटच्या क्रेडिट साईडला घेतला. दुसरा इफेक्ट, आता लॅबिलिटी इन्क्रीज झाली बघा. क्रेडिट बॅलन्स त्याचा इन्क्रीज होतो, म्हणजे भांडवलावरती व्याज देणं हा एक एक्सपेंडिचर खर्च समजला जातो. म्हणून याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला. टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डिप्रिसिएशनच्या खाली मितेश मंगेश, इनरला 3750 1250 बरोबर, आउटरला टोटल त्याची 5000 रुपये. त्याच्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती आहे गुड्स ऑफ ₹900 वेअर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. मंगेशनं 900 रुपयेचा माल त्याच्या वैयक्तिक वापरासाठी बिझनेसमधून घेतलेला आहे. म्हणजे काय करावं लागेल, हे त्याचं ॲडिशनल ड्रॉइंग्ज आहे मंगेशचं. म्हणजे अशी जर ॲडजस्टमेंट विचारली गेली असेल तर त्याचे दोन इफेक्ट कसे द्यायचे. तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा. बाय गुड्स टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज, किती अमाऊंट आहे 900 रुपये, आउटरला घ्यायची. आणि सेकंड इफेक्ट त्या पार्टनर्सच्या कॅपिटलमधून लेस करा किंवा ड्रॉइंग्ज हेडिंगखाली ते वजा करतो आपण ड्रॉइंग्ज म्हणून किंवा पर्सनल यूज म्हणून. आता कॅपिटलमधून वजा करणार का आपण, नाही, कॅपिटल डायरेक्ट आउटरला घेतलेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग आता करंट अकाउंटवरती इफेक्ट द्यावा लागेल. मग करंट अकाउंटमध्ये आपला नियम काय आहे, जे कॅपिटलमधून लेस करतो. अगोदरचं ड्रॉइंग्स काय केलं आपण, करंट अकाउंटच्या कुठं घेतलं, डेबिट साईडला. हे पण कुठं घ्यावं लागणार आहे, डेबिटलाच घ्यावं लागणार आहे. म्हणजे करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज अकाउंट असं हेडिंग द्या, त्याला लिहा. त्याच्यामध्ये लिहा कंसामध्ये न्यू ड्रॉइंग्ज म्हणून घ्या. मितेचं नाही, मितेशनं ॲडिशनल ड्रॉइंग्ज घेतलेलं नाही. कुणी घेतलं आहे, मंगेशनं. किती आहे 900 रुपये. मंगेशच्या कॉलममध्ये किती घेतलं, 900. आलं लक्षात. दोन इफेक्ट, गुड्स टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज 900 रुपये, एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग्ज अकाउंट आणि मंगेशच्या कॉलममध्ये 900. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सनरी डेटर्स. म्हणजे RDD आणि बॅड डेट्सचं राईट ऑफ करायचे आहेत आपल्याला. RDDची प्रोव्हिजन 3% आणि बॅड डेट्स 1000 रुपये. करूया बॅलन्स शीटच्या असेटला या, डेटर्सकडे या. डेटर्समधून सुरुवातीला काय करावं लागतील, हे बॅड डेट्स वजा करावे लागतील. सुरुवातीला बॅड डेट्स आपण वजा करतो, लेस बॅड डेट्स 1000. इनरला त्याची वजाबाकी किती, 51200. आणि 51200 3% RDDची प्रोव्हिजन करायची आहे. लेस RDD ॲट 3% असल्या. आता 1% किती येईल 51200च्या, तर 512 येईल. 512ची तिप्पट करावी लागेल 3% म्हटल्यानंतर, तर त्याची 1536 येते तिप्पट. आणि म्हणून 1536 हे RDD वजा केले, 49664 त्याची वजाबाकी राहील आउटरला. आणि सेकंड इफेक्ट 1000 आणि 1536चे आपला नियम काय, असेट कमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इफेक्ट घेतलेत बघा. टू बॅड डेट्स 1000 रुपये कंसामध्ये न्यू आणि ॲड RDD न्यू 1536, टोटल 2536 आउटरला आपण त्याचा बॅलन्स घेतलेला आहे. हे झालं आपलं डेटर्सवरती जे ॲडजस्टमेंट दिली होती. त्यानंतर आता एक ॲडजस्टमेंट राहते बघा 2 नंबरची कमिशनची, ती आपण अकाउंट्स क्लोज केल्यानंतर बघूया. करूया सुरुवातीला अकाउंट्स क्लोज. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. क्रेडिट साईड बघा 1,98,000 येते, डेबिटला तेवढीच लिहून ठेवायची 1,98,000. आणि 1,98,000मधून हे सर्व एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केले तर 99,000 रुपये हा आपला GP येतो. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन करायचा. हा कॅरी डाऊन केल्यानंतर ट्रान्सफर कुठं करतो किंवा तो ब्रॉड डाऊन कुठं करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन करून घेतला 99,000 रुपये. आता मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना राहिलेली ॲडजस्टमेंट आपल्याला क्लिअर करावी लागेल. मग त्याच्यासाठी वर्किंग नोटकडे या. वर्किंग नोट नंबर 2 मी तयार केलेला. पार्टनर्स आर इंटायटल टू गेट कमिशन
1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ह्या दोघांनाही 1% कमिशन हे ग्रॉस प्रॉफिटवरती मिळालेलं आहे किंवा मिळत आहे. मग मितेशचं कमिशन काढूया. मितेश कमिशन इज इक्वल टू 1% म्हणजे 1/100 गुणुले ग्रॉस प्रॉफिट किती आलेलं आपला आता काढलेलं 99,000 बरोबर. किती येईल 990 रुपये 1% कमिशन मितेशला मिळेल आणि मंगेशला पण किती मिळणार आहे तेवढंच त्याचा रेट आहे 990. आता कमिशन मिळालं म्हणजे पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स इन्क्रीज होतो. म्हणजे आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार होतो जर करंट अकाउंट बॅलन्स दिले नसतील तर किंवा दिले गेले नसतील तर. म्हणजे आता काय करावं लागतील याचा पहिला इफेक्ट त्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला त्याची नोंद करावी लागेल. म्हणून बाय कमिशन अकाउंट असं घेतलं बघा इथं करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला 990. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा टू कमिशन ऑफ पार्टनर्स अकाउंट. मितेश आणि मंगेश 990 येणारला आणि आउटला टोटल 1980. समजलं कसं कमिशन कॅल्क्युलेट केलं आणि इफेक्ट कसे दिले. एक करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करूया. आपण टोटल करूया. सुरुवातीला 99,000 क्रेडिट साईड आहे, 99,000 डेबिटला लिहून घ्यायचे आणि या 99,000मधून सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वजा केले 1600 पासून ते 1980पर्यंत. तर बॅलन्स किती राहतो 63,684 म्हणजे नेट प्रॉफिट. म्हणून इथं लिहायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट. ह्याच्या अगोदर कॅपिटल करत होतो आपण कॅपिटल अकाउंट. आता करंट अकाउंटला करावे लागतील हे प्रॉफिटचे हे जे काही हिस्से आहेत दोघांचे. म्हणून आता 63,684 याचं वाटप करायला लागेल आपल्याला त्यांच्या रेशोच्या प्रमाणात. रेशो माहीत आहेत दिलेत बघा सुरुवातीला 3:1 म्हणजे मितेशला 3 हिस्से मिळतात प्रॉफिटमधले आणि मंगेशला 1. याचं वाटप जर केलं तर वाटप साधारणतः किती येतं मितेशच्या हिश्श्याला 47,763 आणि मंगेशला 15,921. आता याच्या अगोदर काय करत होतो नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये नेऊन ॲड करत होतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता काय करावं लागेल ट्रान्सफर करंट. आपला नियम काय जे कॅपिटलमध्ये ॲड ते करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेतलं बघा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 47,763 मितेश मंगेश 15,921 म्हणजे आपण हे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आता बॅलन्स शीट क्लोज करण्याच्या अगोदर करंट अकाउंट क्लोज करायचं सिक्वेन्स लक्षात ठेवा. कारण हे बॅलन्सेस परत बॅलन्स शीटला जाणार आहेत. याचा बॅलन्स येणारा बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स असेल तो. म्हणून करंट अकाउंट क्लोज करूया. करंट अकाउंटची दोन्ही साईड म्हणजे क्रेडिट साईड जी आहे ते जास्त येते दोघांची. सुरुवातीला मंगेशची करूया 20,161 इथे. डेबिटला पण 20,161 लिहून घेतले आणि मितेशची 55,503 येते आणि 55,503 इकडं लिहून घेतले आपण डेबिटला. आणि टू बॅलन्स कॅरी डाऊन केला म्हणजे 55,503मधून 1200 वजा केले तर 54,303 वजा बाकी राहते. टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हटलं 17,061 कोणाची राहते मंगेशची. हा बॅलन्स कोणता आहे डेबिट बघा डेबिट बॅलन्स आहे. हा डेबिटचा क्रेडिटला जाणार आहे. आता राहिलं कोणतं अकाउंट क्लोज करायचं आपलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला क्रेडिट बॅलन्स कोणता असतो लायबिलिटीचा. म्हणजे हे बॅलन्सेस कोणत्या साईडला जातील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतले आपण हे बॅलन्सेस शेवटी घेतलेत बघा. करंट अकाउंट्स मितेश आणि मंगेश 54,303 आणि 17,061 आउटरला टोटल 71,364. समजलं प्रॉफिटचं कशा पद्धतीनं वाटप केलं आणि ट्रान्सफर कुठे केले करंट अकाउंटच्या क्रेडिटला क्लोज केलं. ते बॅलन्सेस कॅरी डाऊन करून घेतले तर ते परत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेले आहेत. नंतर क्लोज करूया आपण बॅलन्स शीट. बॅलन्स शीट क्लोज केलं तर लायबिलिटी साईडची टोटल येते आपली 3,30,364 आणि आसेटची पण किती येते 3,30,364. अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम नंबर 2 हा जो की आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये थोडा वेगळा प्रॉब्लेम होता. करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिले होते. आतापर्यंत आपण एक 10 ते 12 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये करंट अकाउंटचा बॅलन्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला नव्हता. दिला तर कशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा तर त्याचा आपण अभ्यास ह्या प्रॉब्लेममध्ये केलेला आहे.
त्याच्यानंतर पुढचे जे प्रॉब्लेम आहेत, जर काय करंट अकाउंटचा बॅलन्स दिला तोही तुम्ही अशाच पद्धतीनं सोडवायचा आहे. आणि जर काय तुम्हाला आणखी शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.